जय जय रघुवीर समर्थ. जय जय शनिदेव समर्थ. आज आपण 141व्या श्लोकाचं विवरण करणार आहोत. जेव्हा ह्या श्लोकाचं विवरण करण्यासाठी मी त्याचं चिंतन करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की साधारणतः 7-8 वर्षापूर्वी दासनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने मी ह्या श्लोकावरती बोललेलो आहे. आणि म्हणून मला असं वाटलं की तो श्लोक मी पुन्हा एकदा ऐकावा आणि ते रेकॉर्डिंग मी काढून बघितलं, ऐकलं आणि मला असं वाटतं की त्याचं ते तसं जर तुम्हाला तुमच्यासमोर ठेवलं तर ते तुम्हाला जास्त आवडेल. त्या दासनवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने ते विवरण झालेलं आणि त्यामुळे त्याला एक वैचारिक, भावनिक आणि समर्थांचा असणारा जो विचाराचा जो ठेवा आहे त्याचं पण त्याला बॅकग्राऊंड मिळालेलं आहे. आणि म्हणूनच तुम्ही मनापासून ते ऐका आणि तुम्हाला कसं वाटतं ते जरूर कमेंट्समध्ये सांगा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय शनिदेव समर्थ. आता त्या श्लोकाबद्दल, दासनवमीबद्दल आणि श्लोकाबद्दल ऐकायला सुरुवात करा. आज दासनवमीचा कार्यक्रम श्री समर्थांच्या पुण्यचा दिवस. सूर्य जोपर्यंत आकाशात तळपत असतो तोपर्यंत सूर्याची जाणीव नाही होत, पण तो मावळला की सूर्याची जाणीव होते. जोपर्यंत तो असतो तोपर्यंत त्याच्या अस्तित्वाची दखल सुद्धा कोणी घेत नाही. पण अंधार पडताही कळतं की सूर्य मावळला. मोठ्यांचं असंच असतं. संत, सत्पुरुष, अवतारी, राष्ट्रपुरुष हे सगळे असेच येतात, आपल्यात वावरतात, आपल्यात उठतात, बसतात, जेवतात, खातात. सततच्या सहवासाने आपल्या त्यांचं वेगळेपणही काही वाटेनासं होतं. जोपर्यंत ते आपल्यात असतात तोपर्यंत आपल्याला त्यांचं वेगळेपण जाणवतही नाही, त्यांचं अस्तित्व जाणवतही नाही. न कळत आपोआप आपल्या आयुष्याला मिळालेली दिशाही कळत नाही. पण ज्या दिवशी ते जातात त्या दिवशी कळतं की आता हा माणूस परत नाही येणार, आता ही व्यक्ती परत नाही दिसणार, आता हे पुन्हा आपल्यासाठी काही करू शकणार नाही. पण संत हे दयाळू आहेत, कृपाळू आहेत आणि म्हणून ते शरीरात असतानाही सेवा करतात आणि शरीर सोडल्यानंतरही सेवा करतात. समर्थांचे म्हटलं आहे की माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, तरी मी आहे जगज्जीवनी निरंतर. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध, मनीनं करावा खेर भक्त्याने. मी गेलो असं समजू नका, मी आहे, मी आहे, मी आहे जगज्जीवनी. या जगामध्ये मी आहे आणि जो जो मला हाक मारेल त्याच्या पाठीशी मी उभा आहे. हे आपण अनुभवतो, पाहतो. साधं घरामध्ये सुद्धा जो कर्ता पुरुष असतो, कित्येक वेळा परिस्थिती अशी होती की पुढे पुढे वय झालं की वृद्धत्वाकडे वळतात. जागेवर बसून असतात, घरातील मोठी माणसं जागेवर बसून असतात. मुलांना असं वाटत असतं आपण सगळं करतोय. अर्थात करत असतात, कृतीने तेच करत असतात, पण घर त्यांचं म्हणून ओळखलं जात असतं, कारण त्यांनी ते घडवलेलं असतं, घडवत आणलेलं असतं. आणि ते घरात नुसते बसलेले असतात, पण तरी सुद्धा तो एक आधार असतो. ज्या दिवशी ते जातात त्याला कळतं की ते असण्याचं किती मोल होतं, ते असण्याचं किती मोल होतं. आचार्य अत्रे, तुम्हाला नाव ऐकून माहिती आहे. आचार्य अत्र्यांची भाषणं मी शिवाजी पार्कवरती स्वतः ऐकलेली आहेत. जबरदस्त फरडा वक्ता, अत्यंत बुद्धिमान. मराठा त्यांचं दैनिक होतं. नेहरूंवरती कायम टीका करणारा माणूस,
पंडित जवाहरलाल नेहरूंवरती कायम टीका करणारा माणूस, कडाडून टीका करणार. पण ज्या दिवशी नेहरू गेले त्यानंतर त्यांनी 7 दिवस त्यांच्यावरती आग्रह दिले, सूर्यास्त म्हणून 7 दिवस आग्रह दिले. ते 7ही दिवस त्यांचे आग्रह दिले. ते वाचल्यानंतर लोकांना असा प्रश्न पडला की इतके दिवस टीका का करत होता. कारण लेखक नेहरू, राजकारणी नेहरू, समाजकारणी नेहरू, संस्कृतीवर प्रेम करणारे नेहरू असे ते निरनिराळे पैलू होते आणि ते त्यांनी दिलेलं होतं. तेव्हा लोकांना कळलं की ज्यांच्यावर हा माणूस इतके दिवस टीका करत होता, अर्थात ती टीका काही चुकीची नव्हती, ज्यांच्यावर टीका करतो तो माणूसही किती मोठा होता. परिस्थिती अशी असते ना की कित्येक वेळेला आपल्याला कळतच नाही की हे सगळं आपल्यामध्ये राहतात, उठतात, बसतात आणि काय करतात. विनायक महाराजांचे आपले सद्गुरू धर्मशास्त्री विनायक महाराज बसुलकर त्यांचंही तसंच, समर्थांचंही तसंच, प्रत्येकाचं तसंच आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये ते तसं जगले, त्यांनी समाजाला दिशा दिली, त्यामुळेच आज आपण त्यांची आठवण काढतो. समर्थांनी जे राष्ट्रकार्य केलं, जे समाजकार्य केलं, हे सगळ्यांना विदित आहे. ते आणखी नवीन मी परत काय सांगणार, दर दासनवमीला मी तेच सांगतो. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की समर्थांनी जे केलं ते पुण्यही अजूनपर्यंत आपण उपभोगतो आहोत. आजही त्यांच्या नावाने आपण एकत्र येऊ शकतो आहोत, येतो आहोत. आपलं कर्तव्य आहे त्यात कुठेतरी भर घालण्याचं. त्यांनी जे काम उभं केलं, जे काम केलं, त्या कामाचे चांगले परिणाम, चांगली फळं आज आपण मिळवतो आहोत. पण त्याच्यामध्ये आपणही काही भर घातली पाहिजे, हे भान आपल्याला असलं पाहिजे. नुसतीच फळं घ्यायची आणि त्यात भर घालायची नाही, असं करून चालणार नाही. आणि म्हणून सेवेचं कुठचं तरी व्रत असं घ्या, सेवेचं कुठचं तरी व्रत असं घ्या की जे तुमच्या अवतीभोवती या लोकांना आनंद देऊ शकेल. समर्थांनी साऱ्या समाजावर प्रेम केलं. आपण 4 माणसांबरोबर जरी करू शकलो तरी खूप झालं. पण ते जरी तुम्ही करू शकलात तरी सुद्धा असं म्हणेन की दासनवमीचा दिवस सफळ संपूर्ण झाला. आता जो श्लोक आहे ना, तो श्लोक सुद्धा तसाच आहे. म्हणे दास सायास त्याचे करावे, 141 श्लोक आहे. म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. गुरु अंजने विणते आकळेना, जुने ठेवणे मीपणे ते कळेना. त्याचं हिंदीकरण आहे, दास कहे कर सेवा उसकी, दास कहे कर सेवा उसकी, प्रभु रूप सद्गुरु चरण की. गुरु अंजन बिन व्यर्थ साधना, अनादि आत्मज्ञान न जाना. म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. समर्थ असं म्हणतात, आपण नाही, समर्थ रामदास स्वामी जेव्हा बोलतात तेव्हा त्याला निराळं वेटेज आहे, निराळं परिमाण आहे. सामान्य माणूस काही बोलेल, पण समर्थांच्या बोलण्याच्या मागे त्यांचं आयुष्याचं असणारं सार आहे, विचाराचं, अनुभवाचं असणारं सार आहे. आणि ते असं म्हणतात की कष्ट असे घ्या, कष्ट काय करा तर जनी जाणता पाय त्याचे धरावे. जो जाणताय त्याचे पाय धरा. जर जाणायचं असेल तर जाणत्याचे पाय धरा. कारण जाणता नसेल तर तुम्ही जाणू शकत नाही. ज्ञान हे कोणीतरी द्यावंच लागतं, दिल्याशिवाय मिळत नाही. नुसतं पुस्तक वाचून नाही ज्ञान येऊ शकत. पुस्तक वाचून ज्ञान येऊ शकत नाही, तर ते ज्ञान कोणीतरी द्यावंच लागतं. आणि म्हणून ते असं म्हणतात, म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. दास कहे कर सेवा उसकी, प्रभु रूप सद्गुरु चरण की. सद्गुरूंचे चरण धरा. चरण धरा का म्हणतो, खांद्यावर ठेवा का नाही म्हणतो, काय हरकत आहे म्हणायला, पण नाही म्हणतो. लक्षात ठेवा, खांद्यावर ठेवणं सोपं असतं, पाठीवर थाप मारणं सोपं असतं, हात मिळवणं सोपं असतं, पार डोकं ठेवणं फार कठीण असतं. जिथं आपण मानतो, जिथं आपली श्रद्धा आहे, जिथं आपलं प्रेम आहे, जिथं आपला विश्वास आहे, तिथं आपण पार डोकं ठेवू शकतो. आणि म्हणूनच ते असं म्हणतात की सद्गुरूंचे पाय धरा. आणि सद्गुरूंचे पाय धरा आणि काय करा,
तर त्यांच्याकडनं आत्मज्ञान घ्या. गुरु अंजने विणते आकळेना. असं म्हणतात की गुप्तधन, अशी कल्पना आहे, गुप्तधन मिळणं तर म्हणे एक अंजन असतं, ते डोळ्यात घातलं की गुप्तधन कुठे ते दिसतं. राधा म्हणायची मला सर्व ठिकाणी भगवान श्रीकृष्ण दिसतात, मला सगळीकडे कृष्ण दिसतो. गोपी म्हणायच्या तुझा सगळीकडे कसा काय दिसतो? ती म्हणायची कृष्ण प्रेमाचं अंजन घातलंय ना मी, म्हणून मला सगळीकडे दिसतो. तसं सद्गुरु प्रेमाचं अंजन घातलं ना, परमेश्वर प्रेमाचं अंजन घातलं ना, तर आपल्याला सर्व ठिकाणी परमेश्वर दिसेल, सद्गुरू दिसेल, आणि त्याशिवाय दिसणार नाही. आणि म्हणून त्याने म्हटलंय, म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे. जो जाणतो त्याचे पाय धरा. जो जाणत नाही ते पाय धरून का उपयोग आहे? जो देऊ शकत नाही त्याकडे मागून का उपयोग आहे? जो देऊ शकत नाही त्याकडे मागून का उपयोग आहे? आणि म्हणून मी नेहमी म्हणतो ना की रडावं तर कोणासमोर रडावं? रडावं तर कोणासमोर रडावं? आई समोर रडावं, वडिलांसमोर रडावं, सद्गुरूंसमोर रडावं, नाही तर परमेश्वरासमोर रडावं. कारण हे चार असे आहेत की जे तुम्हाला देतील, निदान देण्याचा प्रयत्न करतील, निदान त्याचा विचार तरी करतील. अधिक कोणासमोर रडतात तर तो फक्त टिंगल करेल, चर्चेचा एक विषय मिळेल. जो समजून घेतो त्याला सांगण्याचा अर्थ आहे, आणि जो समजून घेतो आणि तो मार्ग दाखवू शकतो. ज्याच्याकडे मार्गच नाही, जो समजूनच घेऊ शकत नाही, त्याला सांगण्यात तरी काय अर्थ आहे? आणि म्हणून त्याने म्हटलंय, म्हणे दास सायास त्याचे करावे, कष्ट करावे तर असे कष्ट करा की जो तुम्हाला मार्ग दाखवेल. जनी जाणता पाय त्याचे धरावे, गुरु अंजने विणते कळेना, जुने ठेवणे मीपणे ते कळेना. समर्थांना समजून घेतलं, दासबोध समजून घेतला, त्याचं चिंतन जर केलं तर ह्या श्लोकाचा अर्थ आपल्याला कळू शकेल. जय जय रघुवीर समर्थ.